मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना राज्यभरामध्ये जेवढ्या योजना असेल या योजनेपैकी सर्वात महत्त्वाची योजना ही बांधकाम कामगार योजना आहे। तुम्ही पाहिलं असेल की बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही बाहेरून बंद करण्यात आली आहेत। तर मग आता ही वेबसाईट सुरू होईल का, किंवा जे बांधकाम कामगार नवीन नोंदणी असेल, रिन्युअल असेल, यांच्या अर्जाचा आता होणार काय? कारण मित्रांनो, तुम्ही बांधकाम कामगार केंद्रावर जर गेला असाल तर त्या ठिकाणी तुंबळ गर्दी तुम्हाला दिसून आली असेल। त्याचबरोबर कामगारांचं नवीन रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर दिवसभरामध्ये फक्त 50 अर्ज घेतले जात आहेत। त्याचबरोबर रिन्युअल जर करायचं असेल तर रिन्युअलचे आणि तुम्हाला एखादा क्लेम स्कॉलरशिपचा फॉर्म जर भरायचा असेल तर त्याचे सुद्धा फक्त प्रत्येकी 50 अर्ज हे दिवसभर घेतले जात आहेत। तर मग आता जे नवीन कामगार असेल, रिन्युअल असेल किंवा शैक्षणिक क्लेम करायचा असेल तर मग आता या संपूर्ण योजना बंद होणार का? हा सर्वात मोठा प्रश्न कामगारांच्या मनावर घर करून बसला आहे। त्याचबरोबर आता कामगारांना रिन्युअल जर करायचं असेल तर आपली मजुरी सोडून कल्याणकारी कामगार ऑफिसवर त्या ठिकाणी दिवसभर थांबावं लागत आहेत। तर आता राज्याचे तत्कालीन कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी नुकताच हा पदभार हातामध्ये घेतला आहे। परंतु पदभार हातात घेतल्या घेतल्या त्यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं सुद्धा होतं की 8 दिवसाच्या आतमध्ये कामगार वेबसाईट, कामगार पोर्टल हे बाहेरून सुरू करण्यात येणार आहे। परंतु आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी कुठल्याच प्रकारचा शब्द पाळला नाही। त्याचबरोबर कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी जो दिलेला शब्द होता याला जवळपास आता 8 दिवसाच्या वरती कालावधी उलटून गेला आहे। त्याचबरोबर कामगार योजनेची पोर्टल अद्यापही सुरू करण्यात आलं नाही। तर मग आता जे कामगार आहेत त्यांचं रिन्युअल आता बंद होणार का, किंवा जे नवीन कामगार असेल त्यांचं रजिस्टर आता थांबवल्या जाणार आहेत का, हा मोठा प्रश्न मित्रांनो निर्माण झाला आहे। तर मग आता आजच्या या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहायचं असेल। आजच्या या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही बाहेरून सुरू होणार का, किंवा जे कामगार आहेत या कामगारांची नोंदणी आता थांबवल्या जाणार आहेत का, किंवा जे जिवंत कामगार आहेत त्यांचं रिन्युअल अद्यापही आलेलं नाही किंवा त्यांची नोंदणी ही ऍक्टिव्ह असेल, त्यांच्या अर्जाचा आता होणार काय, संपूर्ण अपडेट माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। तर मित्रांनो, कामगार योजना ही कामगार योजना अशी आहे की राज्यभरातील जवळपास 28 लाख कामगारांची नोंदणी ही महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आहे। आणि कामगारांची संख्या राज्यामध्ये सर्वात जास्त असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये इतर जे राज्य आहेत या राज्यातील कामगार सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन पोट भरताना मित्रांनो दिसत आहेत। तर मग आता या कामगारांची संख्या कमी व्हावी का, त्याचबरोबर जे कामगार जिवंत आहेत यांचं आता होणार काय, ह्याची सुद्धा माहिती आपण पाहूया। तर तुम्ही आता कल्याणकारी मंडळाचं जे सेतू केंद्र आहेत या सेतू केंद्रावर गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एकच झुंबर त्या ठिकाणी दिसली असेल की आमचा अर्ज हा रिन्युअल करायचा आहे, किंवा नवीन नोंदणी करायची आहे, किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे, भरता का, हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी ऑफिसवाल्यांना कामगार यांनी उपस्थित केला आहे। तर आता जी बोगस बांधकाम कामगार नोंदणी होती यांचे अर्ज तर आता सध्या बंदच करण्यात आले आहेत। त्याचबरोबर आचारसंहितेपासून हे वेबसाईट बंद करण्यात आली होती। तर मित्रांनो, कामगारांच्या आकड्याचा जर विचार केला तर राज्यभरामध्ये जवळपास 28 लाख कामगार हे नोंदणीकृत आहेत। त्यातील जे ऍक्टिव्ह अर्ज, जे जिवंत अर्ज आहे यांचा जर विचार केला तर फक्त 2 लाख अर्ज हे ऍक्टिव्ह आहेत, आणि जवळपास 26 लाख अर्ज हे अद्यापही पेंडिंग असेल किंवा त्यांनी अद्यापही रिन्युअल करायला अर्ज टाकले नाहीत। कारण हे का टाकले नाही, तुम्ही कामगार ऑफिसवर जर गेला तर त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी मान सन्मान मिळत नाहीत, किंवा त्यांचा त्या ठिकाणी व्यवस्थित काम सुद्धा केले जात नाही। त्यामुळे बरेच कामगार असे आहेत की बाहेरून साईट कधी सुरू होणार, जेणेकरून आम्ही आमची मजुरी त्या ठिकाणी ना जाऊन आम्ही बांधकाम कामगार योजनेची जे रिन्युअल आहे हे रिन्युअल बाहेर करू, या असे बरेच कामगार मित्रांनो अद्यापही थांबलेले आहेत। तर मग आता जी कामगार संघटना आहे या संघटनेने कामगार ऑफिसला किंवा कामगार कल्याणकारी मंडळाला, राज्य सरकारला असा त्या ठिकाणी एक दम दिला की तुम्ही तात्काळ जर कामगार योजनेची वेबसाईट बाहेरून सुरू केली नाही तर बेमुदत आंदोलन सुद्धा छेडण्यात येणार आहे। तर मग आता कामगार कल्याणकारी मंडळ ही वेबसाईट बाहेरून सुरू करणार का, किंवा जेही शैक्षणिक क्लेम असेल, इतर कोणती नोंदणी असेल, रिन्युअल असेल, हे बाहेरून सुरू होणार का, यावर मित्रांनो अद्यापही अभ्यास सुरू आहे। तर आता अभ्यास किती दिवसापर्यंत चालणार याची अद्याप माहिती आपल्याला मिळाली नाही।
तर अद्यापही हे पोर्टल सध्या बाहेरून बंद आहेत. जर तुम्हाला एखाद्या एजंटने किंवा कोणी पैशाची मागणी केली, तुमचा अर्ज हा मी रिन्यूअल करून देऊ, याला कुठल्या प्रकारे बळी पडू नका. वेबसाईट ही बाहेरून सुरू होणार किंवा नाही होणार यातलं अद्यापही कुणालाच अपडेट मिळालेलं नाही. जर जेव्हाही अपडेट येईल आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला नेहमीच जी खरी माहिती आहे, जे खरं कंटेंट आहे, हे माहिती आपण पोहोचवण्याचं काम करणारच आहोत. या अगोदर सेतू केंद्र वाटप होणार या संदर्भात आपण महत्वाचे व्हिडिओ सुद्धा बनवले होते. तर अद्याप बऱ्याच कामगारांचं, बऱ्याच सेतू केंद्र चालकांनी त्या ठिकाणी कमेंट सुद्धा केले होते की ही माहिती संपूर्ण फेक आहे. संपूर्ण माहिती फेक असल्यामुळे अशा प्रकार व्हिडिओ बनवू नका. परंतु मित्रांनो आता त्याच लोकांचे मला मेसेज येत आहेत की सर तुमचं त्यावेळेस ऐकलं असतं तर कदाचित आम्हालाही सेतू सेंटर हे मिळालं असतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जे खरी माहिती आहे, खरी माहिती आपण देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. तर त्यासाठी मित्रांनो अशा संपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे असलेले बेल आयकॉन आहे या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवायचा आहे. आणि मित्रांनो आपण नुकताच एक आपला महत्वाचा व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल अशा बरेच सोशल लिंक त्या ठिकाणी सुरू केले आहेत. त्यामुळे त्याचे लिंक सुद्धा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवले आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन सुद्धा होऊ शकता आणि घरबसल्या संपूर्ण अपडेट माहिती मित्रांनो मिळू शकता. तोपर्यंत आता थांबतो. टाटा, बाय बाय, राम राम, जय महाराष्ट्र.